नमस्कार मंडळी, हॅलो फॅमिली, हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्युअर्स. आज नारळी पौर्णिमा आहे तर म्हटलं नारळी भाताची रेसिपी शेअर करूयात. इथे मी तूप घेतलं आहे 2 चमचे आणि त्याच्यामध्ये लवंग आणि मिरे टाकलेले आहे. नंतर खसखस टाकलेली आहे. गॅसची फ्लेम लोच आहे. तर हे छान परतवून घेतलं की मग आपण त्याच्यामध्ये काजू घालायचे आहेत. काजू असे पिंक होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्याच्याबरोबर खसखस वगैरे आपोआप हे जातं. मी एक अख्खा नारळ हा फोडून त्याचं साल म्हणजे जे वरचं ते ब्राऊन कलरचं असतं ना ते कडक ते काढून मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे. अख्खा एक नारळ घेतलेला आहे कारण त्याची टेस्ट जास्त छान लागते. आणि 1.25 वाटी मी भात शिजवलेला आहे कुकरमध्ये. तर हे बघा, हे असं भरपूर वेळ जवळजवळ 15-20 मिनटं मी परतवून घेतलं खोबरं. त्याच्यानंतर मी 1.25 वाटी गूळ घातलेला आहे आणि 4 चमचे साखर घातलेली आहे आणि 2-3 चमचे पाणी घातलेलं आहे कारण गूळ पावडर घातली होती ना, तर ते छान मिक्स व्हावं म्हणून. हे बघा, मिक्स झाल्यानंतर असं झालं आहे. आणि मला अशा रंगाचा नारळी भात खूप आवडतो, खूप टेस्टी लागतो. आता मी इथे तो जो 1.25 वाटी भात शिजवून घेतला होता तो घातला आहे. वेलची पूड घातलेली आहे. मिक्स करून घेतलेला आहे. असं झालेलं आहे. आता 1 चिमूट आपल्याला हे केशर घातलं आहे मी म्हणजे त्याच्यामध्ये. तर ते मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं झाकण ठेवून आपण हे छान शिजवून घ्यायचं, म्हणजे वाफ काढून घ्यायची एक. आणि त्याच्यानंतर मग आपला राईस रेडी, म्हणजे नारळी भात रेडी होईल. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बाय.